नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3-4 दिवसातच सोन्याने यापूर्वीचे सर्व उच्चांक मोडले असून चांदीच्या दरानेही विक्रमी पातळी गाठली आहे। गुढीपाडवा अवघ्या 4 दिवसांवर आला असताना सोन्याची प्रतितोळा 75,000कडे वाटचाल सुरू आहे। जागतिक स्तरावर युद्धजन्य स्थिती, सोन्याला वाढलेल्या मागणीसह त्यात वाढलेली गुंतवणूक ही दरवाढीची कारणे सराफा व्यावसायिकांकडून सांगितली जाते। नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच अर्थात 1 एप्रिलला सोने चांदीतील दरवाढ कायम राहून सोन्याच्या दरात एकाच दिवसात 900 रुपयांची वाढ झाली होती। त्यामुळे सोन्याने प्रतितोळा दराने 59,400 रुपयांपर्यंत पातळी गाठून प्रतितोळा दर जीएसटी सह 71,482 रुपयांपर्यंत पोहोचले होते। 1 मार्चला हेच दर 63,100 रुपये होते। चांदीचे दर 1 एप्रिलला प्रति किलो 76,000 रुपये होते। सराफा बाजारात सोने आणि चांदीची घोडदौड सुरूच आहे। ग्राहकांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही। एप्रिलच्या 4 दिवसातच सोने दरात प्रतितोळा 600 रुपये तर चांदी दरात प्रति किलो 2,000ची वाढ झाली। शुक्रवारी सोने प्रतितोळा दर 72,000 रुपये तर चांदी प्रति किलो दर 80,000पर्यंत होता।